आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोशल मीडिया पत्रकारांची अवहेलना, राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यावर बहिष्कार। परभणी आज दिनांक 19 जुलै। सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधव सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचे आणि घटनांचे वार्तांकन करून त्यास प्रसिद्धी देण्याचं काम करतात। हे काम नित्य नियमाने सातत्याने करतात। काही मुक्त पत्रकारिता करतात तर काही शोध पत्रकारिता करतात। काही पत्रकारांचे उदरनिर्वाहाचे साधन पत्रकारिता आहे तर काही जण छंद म्हणून किंवा आवड म्हणून करतात। मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात बेरोजगारीचं प्रमाण अधिक झालं आहे। त्यातल्या त्यात परभणीची अवस्था तर भयावह आहे। म्हणून रोजगाराचं साधन म्हणून सुद्धा काही जण पत्रकारिता करतात। आजचं युग हे सोशल मीडियाचं आहे। सर्वांना सोशल मीडियाची माहिती आहे। अति जलद गतीने सोशल मीडियावर बातमी प्रसारित करण्यात येतात। त्याचा फायदा सर्वांनाच होतो। मग प्रसिद्धी देण्याचं मोलाचं काम करूनही इतर पक्ष संघटना जाऊ द्या, पण सत्तेत असलेले पक्ष बॅनरबाजी, तामझाम, बडेजाव, जेवणावळी करून लाखो रुपयांचा चुराडा करतात। पण दिवसभर उभे राहून पोट तिडकीनं एक जबाबदार पत्रकार म्हणून काम करत असताना सत्तेतील पक्ष फक्त बढाया मारण्यातच गुंग असतात। त्याचाच प्रत्यय आज परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आला। सोशल मीडियाच्या पत्रकार बांधवांची कोणीही दखल तर घेतलीच नाही, साधी विचारपूस सुद्धा केली नाही। म्हणून परभणी जिल्हा सोशल मीडियाच्या बांधवांनी ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कोणीही बातमी न प्रसारित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे। आणि यानंतर जर सोशल मीडियाची दखल घेतली नाही तर बहिष्कार टाकण्यात येईल असा निर्णय घेतला आहे। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा जय असो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पत्रकार एकजुटीचा विजय असो। पत्रकार एकजुटीचा विजय असो। आज अध्यक्ष साहेब, काय आज आपण हे सुनील तट हा पत्रकार एकत्र झाले आणि हे कशासाठी? आज नामदार सुनील तटकरे साहेब यांचा आज परिसंवाद मेळावा होता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा। तर आज सगळे म्हणजे जिल्ह्याभरातून या ठिकाणी पत्रकार उपस्थित राहिले होते। सोशल मीडियाचे सगळे पत्रकार या ठिकाणी कव्हरेजसाठी आले असताना आज या पत्रकारांची दखल न घेतल्यामुळे, त्यांना इज्जत न दिल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी या संवाद मेळाव्याचा बहिष्कार केलेला आहे आणि एकही पत्रकार या ठिकाणी आपली वार्तांकन केलेली बातमी लावणार नाही असं या ठिकाणी पत्रकारांनी नमूद केलेलं आहे। राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्याबद्दल काय व्यवस्था झाली नाही? राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम, आमदार राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला होता। ते यावेळेस ते साहेबासोबतच निघून गेले आणि त्यांच्या पेयला आम्ही भेटलो असतो तर यावेळेस कोणालाही काही नाही असं म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना धोडकावून लावलेलं आहे। त्यामुळे आजच्या या संवाद मेळाव्याचं आम्ही या ठिकाणी सर्व डिजिटल मीडियाच्या वतीनं, पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी या मेळाव्याचा निषेध करत आहोत।